जय महाराष्ट्र, मी रुशाली यादव सारंग। 1 जुलैपासून आपल्या देशात जीएसटी लागू होणार आहे। म्हणजेच देशभरात एकच कर लागू राहणार आहे। वन नेशन वन टॅक्स असा हा जीएसटीचा गाभा आहे। संपूर्ण देशात कुठल्याही राज्यामध्ये तुम्ही व्यवसाय करा, सगळीकडच्या इनडायरेक्ट टॅक्सच्या पद्धती, सगळीकडचे कंप्लायन्सेस एकसारखेच असावेत आणि त्यायोगे धंदा करणं अधिकाधिक सोपं जावं आणि संपूर्ण भारताची एकसंध बाजारपेठ निर्माण व्हावी, हा जीएसटी मागचा मुख्य उद्देश आहे। मात्र आजही अनेकांच्या मनात संभ्रमावस्था आहे की नेमकं जीएसटी म्हणजे काय आणि याचा आपल्याला नेमका फायदा कसा होणार। साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आपण जीएसटी समजून घेणार आहोत। आपल्या सोबत पुण्याहून तज्ञ आहेत सुरेंद्र मानकोसकर सर, जे अप्पर आयुक्त आहेत केंद्रीय सीमा शुल्क विभागाचे। ते आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत। तुमचे काही प्रश्न जर असतील तर तुम्ही 1800-1033-043 या टोल फ्री नंबरवर कॉल करू शकता आणि आपल्या शंकांचं निरसन करू शकता। सुरेंद्र सरांसोबत आपल्याला चर्चा करायची, मात्र त्याआधी जीएसटी म्हणजे काय आणि जीएसटी लागू झाल्यावर काय फरक पडेल ते जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। जीएसटी म्हणजे काय? वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी। करामध्ये इंटरनेट, मोबाईल, हँडसेट, सिगरेट, दारू यांचाही समावेश असेल। सध्या देशामध्ये 15% सेवा कर आकारला जातो। हॉटेलिंग, प्रवास, सिनेमा पाहणं अशा अनेक गोष्टी सेवा करा अंतर्गत येतात। सध्या सेवा कर आणि वस्तू कर यांचे दर वेगवेगळे आहेत। जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवांसाठी समान कर आकारला जाईल। कर आकारणीमध्ये यामुळे पारदर्शकता येईल आणि एकसूत्रता येईल असा विश्वास व्यक्त केला जातोय। सध्या देशभरात 20 वेगवेगळे कर वसूल केले जातात। जीएसटी लागू झाल्यास देशभरात एकच टॅक्स लागू होईल। जीएसटीमुळे काय होईल? देशभरात वस्तू आणि सेवांचे दर समान होतील, म्हणजेच काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत वस्तूंचा दर समान होईल। टॅक्स चोरीला आळा बसवण्यात मोठ्या प्रमाणात यश येऊ शकेल। देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नावर त्याचा दूरगामी परिणाम होऊ शकेल। सध्या एखादी वस्तू खरेदी करताना त्यावर 30 ते 35% कर ग्राहकाला द्यावा लागतो। जीएसटीमुळे हे प्रमाण 20 ते 25% इतकं कमी होईल। यामुळे वस्तू स्वस्त होऊ शकतात। उत्पादकांना याचा मोठा फायदा होईल, कारण कच्चा माल खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या राज्यात वेगळे दर आकारले जाण्याची अडचण दूर होईल। यामुळे उत्पादन खर्च कमी होण्याची शक्यता आहे। जीएसटी आल्यानं ऑक्ट्रॉय रद्द होईल, ज्यामुळे राज्यांचं नुकसान होईल। केंद्र सरकारनं पुढची 5 वर्ष राज्यांना नुकसान भरपाई देण्याचं मान्य केलेलं आहे। कर रूपाने जमा होणाऱ्या रकमेतून राज्याला निश्चित वाटा दिला जाईल। जीएसटी लागू झाल्यानं राज्य सरकारद्वारे लागू केले जाणारे वॅट, एंटरटेनमेंट टॅक्स, लक्झरी टॅक्स, लॉटरी टॅक्स, एंट्री टॅक्स हे सगळे कर रद्द होतील। आपल्यासोबत सुरेंद्र कुमार सर आहेत। सर, आम्ही आमच्या भाषेमध्ये, सोप्या भाषेमध्ये लोकांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की जीएसटी म्हणजे नेमकं काय। मात्र सोनारानंच कान टोचलेले खूप चांगले असतात, तर तुम्ही म्हणजे तुमच्या या भाषेमध्ये, आर्थिक भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर जीएसटी म्हणजे नेमकं काय? नमस्कार। नमस्कार। एकूण 2 प्रकारचे कर असतात। एक डायरेक्ट टॅक्स, जो प्रत्यक्ष कर, उदाहरणार्थ इन्कम टॅक्स, आणि दुसरा जो टॅक्स असतो तो अप्रत्यक्ष कर। आता अप्रत्यक्ष कर लावण्याचे अधिकार वेगवेगळ्या लोकांना आहेत, म्हणजे केंद्र सरकारला आहेत, राज्य सरकारला आहेत आणि नगरपालिकेला आहेत। तर केंद्र सरकार आपल्या वस्तूंवर सेंट्रल एक्साइज ड्युटी लावते, कस्टम्स लावते आणि त्यानंतर सर्व्हिस टॅक्स लावते। जेव्हा की राज्य सरकार हे वॅट लावते, जीएसटी लावते, प्रवेश कर लावते आणि काही नगरपालिका एलबीटी लावतात आणि काही राज्ये एंटरटेनमेंट टॅक्स लावतात। असे मल्टिपल 21 प्रकारचे कर हे सगळे एकत्रित करून एक टॅक्स आला आहे, त्याचं नाव आहे जीएसटी। जीएसटीमुळे भारतीय एक मार्केट होईल। जगातलं सगळ्यात मोठं मार्केट, अंदाजे 120 कोटी लोकसंख्या असलेले, 120 कोटी कस्टमर असलेल्या मार्केटचं एक एकीकरण होईल आणि खऱ्या अर्थाने भारतीय मार्केटला एक आर्थिक साम्राज्य जगामध्ये होण्याची ही पहिली पाऊल आहे। गुड्स अँड सर्व्हिस टॅक्समध्ये पूर्वी 2 वेगवेगळे अधिकारी असेस करायचे। आता उदाहरणार्थ एखादा शुगर फॅक्टरी आहे, तर शुगर फॅक्टरीवर परचेस टॅक्ससाठी वेगळा ऑफिसर असायचा, वॅटसाठी वेगळा ऑफिसर असायचा, एलबीटीसाठी वेगळा ऑफिसर असायचा, त्याच्यानंतर सेंट्रल एक्साइजसाठी वेगळा असायचा, कस्टम्ससाठी काम वेगळं करणारा असायचा, सर्व्हिस टॅक्ससाठी वेगळा करायचा। आता व्यापाऱ्यांना फक्त एदर सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट एकाच ऑफिसरशी हँडल करावं लागेल। त्यामुळे तो कर खूप सोपा राहील।
दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे गुड्स आणि सर्व्हिस. गुड्स हे दोन प्रकारचे असतात. एक प्रायमरी गुड्स म्हणजे ॲग्रिकल्चर गुड्स आणि सेकंडरी गुड्स म्हणजे मॅन्युफॅक्चर्ड गुड्स. प्रायमरी गुड्स म्हणजे उदाहरणार्थ आलू, पोटॅटो किंवा बटाटे हा शेतकरी 2 रुपये 5 रुपये किलोला विकतो, त्याला कुठल्याही प्रकारचा कर लागत नाही. परंतु जर ते चिप्स एखाद्याने हॉट चिप्स म्हणून बाजारात विकले, ते 200 रुपये किलो विकले किंवा 100 रुपये किलो विकले, तर ते उत्पादित झाले, त्याच्यावर एक्साईज ड्युटी लागते, व्हॅट लागते आणि बरेच कर लागतात. परंतु जर एखादी मल्टीनॅशनल कंपनी किंवा मोठी कंपनी त्या चिप्सला जर अंकल चिप्स लावली तर ती 1000 रुपये किलो होते. तर या सगळ्या गोष्टीमुळे जो सगळ्यात महत्त्वाचा जो टॅक्स एलिमेंट आहे तो सर्व्हिसचा आहे. पहिल्यांदा सर्व्हिस टॅक्स सेक्टर जे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे होतं ते आता व्यवस्थितपणे राज्य शासनाकडे येणार आहे. त्यामुळे राज्य शासनाला देखील उत्पन्नाचा सोर्स वाढणार आहे. तर असं हे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आहे. त्यानंतर दुसरं मार्केटमध्ये आणखी एक प्रकार असा होणार आहे की आता सध्या पूर्ण भारतामध्ये मार्केटिंगमध्ये नवीन कन्सेप्ट आलेला आहे, तो म्हणजे ई कॉमर्स. आज तुम्ही कार पाहिजे असेल तर ओला उबेरला घेता, फ्लिपकार्टला जाता, ॲमेझॉनला जाता. मग अशा सर्व प्रकारचे जे ई कॉमर्स ऑपरेटर आहे त्यांना देखील एक हा GST कर प्रकार हे करण्याची एक प्रणाली या GST मध्ये केलेली आहे. सुरेंद्र सर, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगताय की नेमका GST म्हणजे काय. मात्र आता आपल्याला एक कॉल येतोय मुंबईवरून अरविंद सावंत यांचा. त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. सावंतजी, तुमचा जो प्रश्न आहे तो थेट आणि सलग विचारा. नमस्कार, मी अनिल सावंत बोलतोय. हा, बोला. माझा प्रश्न असा आहे की आता जे मी बिल्डरकडनं एक प्रॉपर्टी खरेदी करणार आहे, त्याच्यावर जे टॅक्स जो लागणार आहे तो GST टॅक्स प्रमाणे चांगला असेल का आता जो सध्या चाललेला आहे त्याच्यामध्ये फायदा आहे? नक्कीच सावंतजी, तुमचा प्रश्न समजलेला आहे. GST मुळे नक्की फायदा असेल. GST मुळे नक्की फायदा असेल. सध्या आपण बिल्डर्सला जो सर्व्हिस टॅक्स लावतो आणि व्हॅट लावतो तो त्याच बिल्डर्सला लावतो रेसिडेन्शियल प्रॉपर्टीना किंवा कमर्शियल प्रॉपर्टीला की जे पजेशनच्या अगोदर विक्रीचे व्यवहार ठरलेले आहेत आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं इनपुट टॅक्स क्रेडिट हे अलाउड नाही आहे. GST नंतर घेतलेल्या सर्व वस्तूचा कर याचा त्यांना सेट ऑफ किंवा ITC किंवा त्याला क्रेडिट मिळेल. म्हणजे बिल्डरला जे काही लागतं, उदाहरणार्थ सिमेंट आहे, त्याच्यानंतर लोखंड आहे, त्याच्यानंतर लेबर सर्व्हिसेस आहे, आर्किटेक्ट आहे, सॉईल टेस्टिंग आहे, RCC टेस्टिंग आहे, त्याच्यानंतर ते फायनान्स उभा करण्याकरता बँकिंग सर्व्हिस आहे, या सगळ्याचे क्रेडिट त्या बिल्डरला मिळेल. त्यामुळे इफेक्टिव्हली टॅक्स रेट हा कमी होईल आणि त्यामुळे बाजारामध्ये वस्तूंची किमती आणि फ्लॅटच्या किमती कमी होण्यास मदत होईल. नक्कीच GST मुळे बिल्डर्सच्यामुळे आपल्याला स्वस्तच वस्तू मिळतील. बरोबर सर, आपल्याला पुढचा कॉल येतोय औरंगाबादवरून गोविंद जाधव यांचा. जाधवजी, तुमचा जो प्रश्न आहे तो थेट आणि सलग विचारा. गोविंद जाधवजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? काही तांत्रिक अडचणींमुळे सुरेंद्र सर त्यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. मात्र आता अनिल सावंत यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला होता की आता घर खरेदी करत असताना कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे आणि GSTचा याच्यासाठी कसा उपयोग होईल. मात्र सुरेंद्र सर, आता जेव्हापासून नोटाबंदी झालेली आहे लोकांनी घर खरेदी करणं थोड्या प्रमाणामध्ये कमी केलेलं आहे असं चित्र सर्वसाधारण जे आहे दिसून येत आहे. लोकांच्या मनात आजही धास्ती आहे की GSTचा मला कशा पद्धतीनं फायदा होईल, सर्वसामान्यांना GSTचा कशा पद्धतीनं फायदा होईल. वन नेशन वन टॅक्स हे तर आहे, आता सर्व काही सोयीचं होणार आहे. जसं तुम्ही सांगितलेलं आहे की फक्त एकाच अधिकाऱ्याला आपल्याला डील करावा लागणार आहे, कारण वेगवेगळे टॅक्स नसतील. मात्र सर्वसामान्यांना, गोरगरिबांना याचा फायदा कसा होऊ शकतो? जी मूळ कर पद्धती आहे त्याच्यामध्ये जी मूळ कर पद्धती आहे त्याप्रमाणे जे इसेन्शियल वस्तू आहेत, उदाहरणार्थ धान्य वगैरे, ते नेहमीप्रमाणेच करमुक्त राहतील. परंतु ज्या वस्तू आहेत त्यांना टॅक्सवर टॅक्स लागणार नाही. आता उदाहरणार्थ एक LG TV पुण्यामध्ये तयार झाला 10,000 रुपयाला, त्याच्यावर पूर्वी 15% असा समजा एक धरलो आपण, तर 10,000वर 1,500 रुपये टॅक्स लागायचा आणि 11,1500 रुपयेवर मग सेल्स टॅक्स आणि मग ऑक्ट्रा लागायचा. म्हणजे जर इफेक्टिव्हली सेल्स टॅक्स 10% जरी असला तरी तो 115%वर लागत होता. ह्याला आपण इकॉनॉमिक्समध्ये कास्केडिंग इफेक्ट म्हणतो. आणि टॅक्सवर टॅक्स जास्त बसल्यानंतर बिनबिलाने व्यवहार करणारे हे देखील या लोकांना या वाईट प्रवृत्तीला सपोर्ट मिळायचा. आता सर्व व्यवस्थितपणे रेकॉर्डिंगमध्ये येईल.
जो माणूस माल रॉ मटेरियल विकतो त्याचं रेकॉर्ड व्यवस्थितपणे क्रेडिट ह्याला मिळेल मॅन्युफॅक्चररला, आणि त्यामुळे इफेक्टिव्हली टॅक्स रेट कमी होतील. त्यामुळे GST इम्प्लिमेंट आल्यानंतर अंदाजे 4 ते 5% तरी किमती बाजारात कमीच होतील असा अंदाज आहे. नक्कीच सर. आपल्याला पुढचा कॉल येतोय पुण्यावरून राजेश ढोले यांचा. ढोलेजी, तुमचा जो प्रश्न आहे तो थेट आणि सलग विचारा. हॅलो. हा ढोलेजी बोला. हा मॅडम नमस्ते. राजेश ढोले बोलते पुण्यावरून. हा नमस्कार, बोला. नमस्कार. हा तर माझा प्रश्न असा होता की मी रिअल इस्टेटची कामं करतो आणि जर मला मिळालं बिल्डर कडून तर त्याच्यावरती काय नसतं का आणि किती टक्के होते? सुरेंद्र सर, ते रिअल इस्टेटचं काम करतात असं म्हणताय. हा, रिअल इस्टेट म्हणजे नेमकं काय काम करतात? जनरली रिअल इस्टेट म्हणलं की बिल्डर जर धरले. नक्कीच ढोलेजी, तुम्ही नेमकं काय काम करता रिअल इस्टेट म्हणजे तुम्ही लँड डीलिंगचं काम करता? हा, म्हणजे जमीन खरेदी करून विक्री करता. हा, आम्ही मॅडम बिल्डरला प्लॉट, जर जमीन बिल्डरचे जे फ्लॅट असतात ते आम्ही त्यांच्यासाठी पार्टी आणतो. अच्छा. सुरेंद्र सर, म्हणजे तुम्ही बिल्डरला प्लॉट वगैरे खरेदी करून देता आणि त्याच्यावर तुम्हाला कमिशन लागतं. कमिशन तुम्ही वसूल करता, बरोबर आहे ना? रिअल इस्टेट 3 प्रकारचे काम करतात. लोकांना प्लॉट किंवा फ्लॅट खरेदी किंवा विक्री करून देतात आणि त्याचे कमिशन घेतात. त्या कमिशनवर सध्या 15% सर्व्हिस टॅक्स लागतो. परंतु आता त्याला या GSTमुळे जे काही त्याच्या सर्व्हिसेस आहेत, उदाहरणार्थ त्याचं ऑफिसचं भाडं आहे, त्याच्यानंतर त्यांनी काही कॉन्ट्रॅक्टसाठी काही लेबर ठेवलेलं आहे किंवा काही टेलिफोन वापरलेला आहे, काही व्हेकल्स वापरले आहेत, तर जेवढा वस्तू त्याच्या इनपुट आहेत, इनपुटवर त्याच्या सगळ्याचं क्रेडिट त्याला मिळेल आणि तो क्रेडिट पूर्ण वापरून हा टॅक्स भरू शकेल. बरोबर आहे. सुरेंद्र कुमारजी, आपल्याला आपला पुढचा कॉल येतोय संतोष लोंढे यांचा जालनावरून. मी आमच्या कॉलरना एक विनंती करते की प्रश्न विचारण्यापूर्वी आपला टीव्हीचा व्हॉल्यूम जो आहे तो थोडासा कमी करा, जेणेकरून तुमचा प्रश्न जो आहे तो थेट आणि सलग आम्हाला ऐकू येईल आणि सुरेंद्र सर तुमच्या प्रश्नांना थेट उत्तर देऊ शकतील. संतोष लोंढेजी, विचारा तुमचा प्रश्न. हॅलो. हा बोला. म्हणलं GST लागू केल्यामुळे शेतकऱ्याला काय फायदा होणार आहे? सुरेंद्र कुमार सर, संतोष लोंढे यांचा प्रश्न आहे की GSTमुळे शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे? GSTने शेतकऱ्याला फायदा होणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं की वस्तूवर कर लावताना त्याची किंमत काढली जाते आणि किंमत काढताना सगळ्यात महत्त्वाचा विषय होता की वेगवेगळ्या प्रकारच्या सबसिडीजवर कर लावला जायचा. GSTमध्ये सगळ्यात मोठी त्यांनी चेंज अशी केली की केंद्र शासन आणि राज्य शासनाने जे सबसिडी दिल्या त्या सबसिडीवर कर आकारला जाणार नाही. म्हणजे थोडक्यात त्याच्या कराचं प्रमाण कमी होईल. उदाहरणार्थ सध्या सगळ्यात जास्त सबसिडी कशावर असते तर ती सबसिडी असते खतांवर. तर त्या खतावरच्या सबसिडी केल्यानंतर नेट कमी किमतीवर टॅक्स लागेल. त्याच्यानंतर सर्व ट्रान्सपोर्टेशन, त्याच्यानंतर गोडाऊन्स, या सगळ्या ज्या सर्व्हिसेस आहेत खतांसाठी वगैरे केलेल्या, त्या सगळ्याचा क्रेडिट मिळत असल्यामुळं हळूहळू खताच्या किमती कमी होतील आणि मूळ ज्या कृषी उत्पन्न आहे त्याला तर हा कुठला प्रकारचा कर हा नाही आहे. फक्त जर शेती ही दुसऱ्याला नफ्यासाठी चालवायला दिली तरच तेवढा करता GST लागेल. नक्कीच सर. आपल्याला पुढचा कॉल येतोय बुलढाण्यावरून संजय राजगुरू यांचा. संजयजी, तुमचा जो प्रश्न आहे तो थेट आणि सलग विचारा. हॅलो. हा बोला. नमस्कार. संजय राजगुरू बोलतो, लोणार. हा बोला. हा, माझा प्रश्न आहे, माझा सीड फर्टिलायझर आणि पेस्टिसाइडचा बिझनेस आहे. हा, तर त्या किमतीवर काही परिणाम होईल का भविष्यात? GST लागल्यानंतर त्यांच्या किमतीवर काही परिणाम होईल का आणि हे फायद्याचा होणार का नुकसानीचा होणार यानंतर GST मध्ये? सुरेंद्र सर, नाही, तुमचा कशाचा बिझनेस आहे? कोण? त्यांचा फर्टिलायझरचा बिझनेस आहे सर आणि GST लागू झाल्यानंतर त्यांना फायदा होईल की तोटा होईल या संदर्भात त्यांना जाणून घ्यायचं आहे. फर्टिलायझरमध्ये निश्चितपणे फायदा होईल. सर्व इनपुट सर्व्हिसेस आणि इनपुटचं त्यांना क्रेडिट मिळेल आणि त्यामुळे सबसिडीवर कुठल्याही प्रकारचा कर आकारला जाणार नाही. त्यामुळे फर्टिलायझर स्वस्त होतील आणि निश्चितपणे विक्री वाढेल आणि त्यांचा फायदाही वाढेल. नक्की सुरेंद्र सर, तुम्ही ज्या पद्धतीनं संतोष लोंढे आणि संजय राजगुरू यांच्या प्रश्नांना उत्तरं दिलेली आहेत त्याच्यावरून त्यांच्या लक्षात आलं असेल की GST जो आहे तो सर्वसामान्यांपासून शेतकरी वर्गापर्यंत सर्वांसाठीच फायद्याचा आहे. मात्र आता सर, एक पाहायला गेलं तर सध्या एक जिव्हाळ्याचा विषय आणि महत्त्वाचा विषय जो झालेला आहे तो म्हणजे शेतकरी कर्जमाफी, शेतीविषयक घडामोडी. म्हणजे आता शेतकऱ्याला धास्ती आहे
की जर GST लागू झाला तर त्याचा फायदा होईल की नुकसान होईल? तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की नक्कीच GSTचा हा सर्वसामान्यांसोबतच शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा लाभ होणार आहे, मात्र तरी सुद्धा शेतकऱ्यांना याचा आणखीन कशा पद्धतीने चांगला फायदा होऊ शकतो, कशामध्ये जर त्यांची गुंतवणूक असेल तर त्यांना हे सोयीचं पडेल, या संदर्भात तुम्ही त्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन कराल? प्रामुख्यानं भारताची जी कर रचना आहे, कर पद्धती आहे, ती शेतकऱ्यांना खूप फायदेशीरच आहे. फक्त प्रश्न असा आहे की हळूहळू भारत हा इंटरनॅशनल मार्केटशी डील होत चालला आहे. काही दिवसांनी आपण पूर्णपणे एक इलेक्ट्रॉनिक्स कॉमर्स मार्केट आपण तयार करतो. आता उदाहरणार्थ तुम्हाला कुठली एक पुण्यामध्ये जरी किंवा मुंबईमध्ये एक साधी कार हवी असेल टॅक्सी, तर तुम्ही एक उबर किंवा ओलाला बुक कराल आणि उबेर किंवा ओलाला बुक केल्यानंतर तुम्हाला पुण्यातलाच एक टॅक्सीवाला मिळेल. म्हणजे प्रवासी देखील पुण्यातला, त्याच्यानंतर कारवाला पण पुण्याचा, पण कंपनी मात्र आंतरराष्ट्रीय. त्यामुळे GSTमध्ये नवीन कर रचनाप्रमाणे GSTला आपल्याला इतकं मजबूत करायचं होतं की हे ओला किंवा हा स्नॅपडीलचा मालक किंवा अलिबाबचा मालक हा कदाचित भारताच्या बाहेर राहत असेल, त्याचं खातंही भारतात राहत नसेल, परंतु त्यांनी आपल्या 120 कोटी लोकसंख्येला जर काही सेवा दिली तर त्याचा कर हा भारताला मिळाला पाहिजे. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की समजा या अलिबाबाचा मालक हा भारताच्या बाहेरच आहे, वस्तू भारतातल्याच लोकांना विकली आणि मग ते सर्व प्रकारे कायद्याच्या बंधनातून सुटायचा प्रयत्न होत होता. हे आता GSTमुळे सर्व प्रकारचे लूपहोल्स कमी होतील आणि लूपहोल्स कमी झाल्यामुळे प्रचंड प्रमाणात उत्पन्नाची शक्यता आहे. आता उदाहरणार्थ राज्याचा महत्त्वाचा जो महसूल होता स्टेट व्हॅट किंवा LBT किंवा एंटरटेनमेंट टॅक्स, तो जर आता आपण GSTमध्ये घेतला तर सगळ्यांना भीती वाटायची की हा कर कमी होईल, कर कलेक्शन, आणि कलेक्शन कमी झाल्यामुळे शेतीला किंवा शिक्षणाला जो खर्च प्रोव्हाइड करायचा आहे तो कमी होईल. ही कंप्लीट चुकीची ठरणार. आता राज्याला वस्तूसोबत सेवा पण कर मिळणार. म्हणजे ते केवळ 200 रुपयाच्या चिप्सवर टॅक्स नाही लावणार तर 1000 रुपयाच्या अंकल चिप्सवर टॅक्स लावणार. बऱ्याच मोठ्या कंपन्या कदाचित 10 लाख रुपयाला कार बनवून 9 लाखाला विकतील. त्यामुळे कर कमी होईल असं पूर्वी दिसत होतं, परंतु आता तसं नाही. आता त्याच्या मागे जे ट्रेड हे आहेत म्हणजे पेटेंट्स आहेत, त्याच्यानंतर त्याच्या मागे जे रॉयल्टी आहे ती सगळी आता राज्य शासनाला मिळेल. आता उदाहरणार्थ महाराष्ट्रासारखं राज्य आहे ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे जास्त प्रश्न आहेत, महाराष्ट्राला प्रचंड प्रमाणामध्ये GSTत फायदा होईल. लोकांना असं वाटायचं की महाराष्ट्राला GSTमुळे कमी टॅक्स गोळा होईल, पण ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. महाराष्ट्र हा मॅन्युफॅक्चरिंग स्टेटमध्ये पहिल्या 3 पैकी एक राज्य आहे. जिथे 1 लाख ट्रक जर टेल्को तयार करत असेल तर 1 लाख ट्रकपैकी फक्त 10,000 ट्रक महाराष्ट्रात विकल्या जात होत्या, 90,000 ट्रक ह्या बाहेर जात होत्या. त्यामुळे लोकांना असं वाटायचं की 90,000च्या ट्रकवरला टॅक्स महाराष्ट्राला मिळणार नाही, पण हे चुकीचं आहे. त्या 1 लाख ट्रकसाठी ज्या 10 लाख टायर्स लागणार आहेत, जे 10 लाख इंजिन्स लागणार आहेत, त्याच्यासाठी जे लेबर लागणार आहे, त्या सगळ्याचं IGST, त्या सगळ्याचं जे आंतरराज्य जे GST आहे तो सगळा राज्य शासनाकडे जमा होईल. त्यामुळे नक्कीच टॅक्स वाढेल. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा आता तुम्ही जर पाहिलात तर एक भारतीय वस्तू असेल तर त्या भारतीय वस्तूवर 20%, 15% एक्साईज किंवा 15% सर्व्हिस टॅक्स किंवा 15% व्हॅट किंवा 8% LBT असं 30-40% टॅक्स लागायचा, तो अतिशय आता कमी होईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता एखादी वस्तू आपण उदाहरणार्थ लोखंड आहे, लोखंड जर आपण फॉरेनमधून आणलं तर त्याला फक्त कस्टम्स ड्युटी लागायची आणि जर आपल्या इथं जालन्याला किंवा पुण्याला तयार झालं तर त्याला 15% एक्साईज ड्युटी, 15% समजा व्हॅट, हे सगळे अंदाजे सांगतोय मी, असं 40% लागायचे. मग त्या वस्तू स्वस्त होतील आणि आपल्या राज्यातल्या वस्तू महाग होतील असा लोकांचा संशय होता. पण त्याच्यासाठी GSTमध्ये एक विशेष प्रोव्हिजन करण्यात आली की ज्या वस्तू भारतात आयात होतील, इम्पोर्ट होतील, त्याला देखील GST लागेल. नक्कीच, म्हणजे GST सर्व अनुषंगाने जी आहे ती सर्वांसाठीच खूप फायद्याची आहे. सर, मी काही क्षणासाठी तुम्हाला थांबवते. आपल्याला एक कॉल येतोय लातूरवरून गोविंद जाधव यांचा. जाधवजी, तुमचा जो प्रश्न आहे तो थेट आणि सलग विचारा. हॅलो. हा, बोला. मॅडम, माझा प्रश्न असा आहे. हॅलो. बोला, सलग बोला. हॅलो. जाधवजी, तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचतोय, तुम्ही सलग बोला. हा, माझा प्रश्न असा आहे की GST जी आता जी प्रणाली आहे ती प्रणाली, हॅलो, तुम्ही बोला, तुम्ही सलग बोला जाधवजी. GST जी आहे, GST आणि
आता जो काही कर प्रणाली आहे त्या कर प्रणालीमध्ये जे ऍग्रिकल्चरच्या संदर्भामध्ये जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत, उदाहरणार्थ ट्रॅक्टर आहेत, पाण्यातल्या मोटारी आहेत, मळणी यंत्र आहे, तर या संदर्भामध्ये काही फरक पडतो का जीएसटी मध्ये आणि आताची जी प्रणाली आहे टॅक्सची, त्या टॅक्सच्या संदर्भामध्ये काय काही फरक पडतो का मॅडम? हा प्रश्न आहे माझा ऍग्रिकल्चरच्या संदर्भामध्ये. नक्कीच. सुरेंद्र सर, कशा पद्धतीने याला मार्गदर्शन करा? जे प्रमुख अन्नधान्य आहेत हे बहुतांशी प्रकारे करमाफच असतात आणि करमाफ राहतीलच. परंतु काही जे ॲग्रिकल्चर प्रोड्यूस आहेत, उदाहरणार्थ तुम्ही म्हणालात मळणी यंत्र किंवा या लोखंडी वस्तू, या वस्तूला प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे कर असायचे आणि फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटचा एकच एक्साईज ड्युटी असायची आणि प्रत्येक राज्यात वेगवेगळे कर असायचे. काही राज्यात ते माफ असायचे, काही राज्यात ते माफ नसायचे. आता GSTमुळे पूर्ण भारतामध्ये एकाच प्रकारचे आणि कमीत कमी दर राहतील आणि त्या यंत्रासाठी जे काही लोखंड लागेल, जे काही लेबर लागेल किंवा तुम्ही जे शेड घेतलात किरायाने त्या शेडचं भाडं राहील किंवा तुम्ही टेलिफोन वापराल, या प्रत्येक सगळ्या इनपुटचं क्रेडिट मिळाल्यामुळं इफेक्टिव्ह टॅक्स तुमचा फार कमी राहील. त्यामुळे शेतीला फायदा होईल. त्याशिवाय शेतीसाठी जे वेअरहाऊसिंग आहे किंवा अन्नधान्य प्रोसेस योजना आहे, त्या सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे ITC मिळाल्यामुळे आणि संपूर्ण भारतामध्ये एकाच प्रकारचे टॅक्स मिळाल्यामुळे आपल्याला आणखी त्याच्यामध्ये ती सवलतच होईल. त्यामुळे GST प्रणाली हे एक प्रकारे सोपीच पडेल. आता राहिली गोष्ट शेतीपासून येणाऱ्या छोट्या छोटे धान्य आणि वस्तू विक्री करणारे किराणा दुकान किंवा छोटे छोटे हॉटेल किंवा छोटे छोटे व्यापारी, त्यांना हे सगळे अवघड वाटायचं असेल तर तसं काहीही कारण नाही. आपण काय केलेलं आहे की 50 लाखापर्यंतचे जे व्यापारी आहेत छोटे, त्यांना फक्त 0.5% हा एवढा कंपोजिशनचा टॅक्स लावला. म्हणजे जर तुमचा 50%च्या आत टर्नओव्हर असेल आणि तुम्ही या महिन्यात फक्त 10 लाख रुपये तुमचा विक्री झालेली असेल तर तुम्ही त्याच्यावर 0.5% कर भरायचा. त्याच्यानंतर जर तुम्ही 50 लाखापर्यंत असलेले छोटे हॉटेल आहात तर त्यांना 2.5% कर भरायचा. आणि जर तुम्ही मळणी यंत्र वगैरे असे छोटे छोटे ट्रेलर वगैरे असे 50 लाखापर्यंतच बनवत असाल तर त्यांना मॅन्युफॅक्चर म्हणून फक्त 1% टॅक्स भरायचा. अशी त्यांनी या छोट्या उत्पादकाला आणि छोट्या दुकानदाराला अतिशय आणि छोट्या हॉटेलांना अतिशय उदाहरणासहित खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगताय. मात्र आपल्याकडे काही शेवटची मिनिटं उरलेली आहेत आणि आपल्याला एक कॉल घ्यायचा आहे अकोल्यावरून गजानन चंदन यांचा. चंदनजी, तुमचा जो प्रश्न आहे तो थेट आणि सलग विचारा. हा मॅडम, अकोल्यावरून गजानन चंदन बोलतो. हा बोला. कर्मचाऱ्यांसाठी काय फायदा होईल जीएसटीचा? कुठले कर्मचारी सर? जिल्हा परिषद. सुरेंद्र सर, जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी जीएसटीचा कशा पद्धतीने फायदा होईल? जिल्हा परिषद कर्मचारी किंवा केंद्र सरकार कर्मचारी किंवा नगरपालिकेचे कर्मचारी किंवा खाजगी कंपन्यातल्या कर्मचारी हे पगार घेतात. हा पगार हा प्रत्यक्ष कमाई आहे, डायरेक्ट टॅक्स आहे, त्याच्यावर आयकर लागतो. आणि GST जो आहे हा वस्तू आणि सेवावर लागतो. मला लक्षात आलं असेल, जर बिल्डरनी प्रॉफिट मिळवलं तर त्याचा आय झालं, उत्पन्न झालं, त्याच्यावर इन्कम टॅक्स लागेल. परंतु त्यांनी जे फ्लॅट बांधून दिला ती सेवा आहे किंवा त्याच्यासाठी लागणारे लोखंड हे वस्तू आहे, त्याच्यावर गुड्स आहे. त्यामुळे GST हा फक्त वस्तू आणि सेवावर आहे, पगारीवर नाही आहे. नक्कीच सुरेंद्र सर, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आणि उदाहरणासहित आमच्या व्ह्युअर्सना समजावून सांगितलेलं आहे की GST म्हणजे नेमका काय आणि कशा पद्धतीने सर्वसामान्यांना आणि सर्व स्तरावर सर्वांनाच त्याचा कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो. आपल्याकडे वेळेचं बंधन असल्यामुळे ही चर्चा आपल्याला इथेच थांबावी लागते. मात्र तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला त्याच्याबद्दल आपले आभार. वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.